आणि खरं आहे की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये माझी प्रॅक्टिसही चांगली होती, बरी होती. परंतु तिथून उठून मी थेट नगरपालिकेच्या खुर्चीवर जाऊन बसलो. खूप वाईट अवस्था होती नगरपालिकेची. इसाक भाईंनी सांगितलं, त्यांनी राजकीय अवस्था सांगितली. मी पाहिलं की पहिल्याच दिवशी माझ्या पुढे इलेक्ट्रिक बिल थकलं, त्याची फाईल आली की आपल्याला इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे आणि त्यासाठी पैसे नाही आहेत. आम्ही इकडून तिकडून काहीतरी करून ते विजेचं बिल भरलं, कारण वीज तोडले जाण्याची भीती होती. त्यानंतर खरं म्हणजे त्यावेळेस एवढे काही सरकार मदत करत नव्हती, कुठल्या प्रकारची निधी नव्हती. परंतु आम्ही खूप काटकसरीने काम केलं. जकात होती, जकातीसाठी रात्री बेरात्री 2-2 वाजता जाऊन आम्ही जकात नाक्यावर थांबायचो. आणि मग हळूहळू आम्ही नगरपालिकेची स्थिती चांगली केली. त्यावेळेस मी अतिशय काटकसर करून आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 40 लाख रुपयाचे दरवर्षी नगरपालिकेच्या फंडातून त्यावेळेस विकास कामं करत होतो. सर्व रस्ते आम्ही केले, खूप काटकसर केली. रस्ता करत असताना आम्ही ग्राउटिंग, सेमी ग्राउटिंग असा जो एक प्रकार असतो त्याचा वापर केला. त्याच्यातून खूप कमी पैशामध्ये आम्ही त्या सर्व गोष्टी केल्या.